अमरावती जिल्ह्याकडे वळूया। तिकडे नांदगाव खांदेश्वर नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे पाहूया। तर सामचा हा महा एक्झिट बघा, नांदगाव खांदेश्वरचा एक्झिट पोल सांगतोय की काँग्रेसच्या वीणा जाधव ह्या संभाव्य नगराध्यक्ष असतील। वीणा जाधव यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ जाईल असा अंदाज आहे आणि काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून येतील, काँग्रेसचा विजय होईल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि यावरून आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे तो देखील पाहूया। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतमध्ये बघितलं तर 17 सदस्य व एका नगराध्यक्षाच्या पदासाठी संपूर्ण निवडणूक होऊ घातलेली आहे। या ठिकाणी भाजपा, काँग्रेस, उबाटा या तिन्ही पक्षामध्ये चुरशीची लढत जी आहे ते पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बघितलं तर भाजपाकडून स्वाती पाठक, काँग्रेसकडून वीणा जाधव व ठाकरे गटाकडून प्राप्ती मारोटकर हे 3 उमेदवार जे आहे निवडणुकीच्या रिंगणात आहे। या ठिकाणी तिघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळालेली आहे। मागील विधानसभेमध्ये याच नगरपंचायतच्या प्रभागातून जे बघितलं तर भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अडसर यांना सर्वाधिक मतं मिळालेली होती। तर दुसरीकडे बघितलं तर काँग्रेसच्या जे उमेदवार आहे वीणा जाधव यांचे जे पती आहे ते मागील काळामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यांच्या सासू जे होत्या त्यासुद्धा सभापती होत्या, त्यामुळं त्यांचं जे पारडा या ठिकाणी जळ मानला जात आहे। मात्र जातीय ध्रुवीकरणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी प्राप्ती मारोटकर ज्या उबाट्याच्या उमेदवार आहे यांचं सुद्धा पार्टीचे जळ चांगलं मानलं जात आहे, कारण की त्यांचे जे देर आहे ते उबाट्याचे या ठिकाणी कार्यकर्ते आहे, ते त्यांच्या मागे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या जातीचे जे मत आहे ते सुद्धा असल्याचं बोललं जात आहे। मात्र या ठिकाणी काँग्रेसचे ज्या उमेदवार आहे वीणा जाधव यांच्याकडे मात्र मुस्लिम मतं जर सर्वाधिक गेले तर